नमस्कार. शनैश्चराष्टकम स्तोत्रातील पुढील श्लोक आज आपण पाहू. तिलैर्यवैर्माषगुणानदानैर् लोहेन नीलांबरदानतो वा प्रीणाति मंत्रैर्निजवासरे च तस्मै नमः श्रीरविनंदनाय. आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू. तिलैही म्हणजे तीळ, यवैही यव म्हणजे जवस, माष म्हणजे अजून एक कडधान्य आहे, आपल्याला समजा माहिती असेल रुद्रामध्ये तिलाश्चमे माषाश्चमे. तर तीळ, जवस, उडीद, माषा म्हणजे उडीद, गूळ, अन्न आणि लोह, त्याचप्रमाणे नीलांबर म्हणजे निळं वस्त्र. हे जर आपण शनीला अर्पण केलं आणि मंत्रैही निजवासरे, निजवासरे म्हणजे त्याचा दिवस, त्याचा वार, निज म्हणजे स्वतःचा, शनीचा स्वतःचा वार कुठचा? शनिवार. तर एखाद्या शनिवारी आपण तीळ, जवस, उडीद, गूळ, अन्न, लोह आणि निळे वस्त्र असं जर अर्पण केलं आपण शनीला, तर काय होतं? प्रीणाती, तो अतिशय संतुष्ट होतो. शनिदेव अतिशय संतुष्ट होतो. तर अशा संतुष्ट झालेल्या शनिदेवाला सुद्धा माझा नमस्कार. तस्मै नमः श्री रविनंदनाय. प्रयागकूले यमुनातटे च सरस्वती पुण्यजले गुहायां यो योगिनां ध्यानगतोऽपि सूक्ष्मस्तस्मै नमः श्रीरविनंदनाय. आता इथे योग्यांची लक्षणं सांगितलेली आहे की जे योगी असतात ते कुठे कुठे राहतात? तर प्रयाग कोले यमुना तटेचे, यमुनेच्या तटावर राहतात, प्रयागला राहतात. सरस्वतीच्या पुण्यजलात ज्या गुहा आहेत, नदीमध्ये ज्या गुहा आहेत त्या गुहांमध्ये राहतात. आणि असे जे सिद्ध साधक सत्पुरुष योगी असे ह्या ठिकाणी राहतात, तर त्यांच्या ध्याना अवस्थेत त्यांना सूक्ष्म रूपाने शनिदेवाचं दर्शन होतं. तर त्यांना सूक्ष्म रूपाने दर्शन देणाऱ्या अशा या शनिदेवाला आमचा नमस्कार. तस्मै नमः श्री रविनंदन. तर तशा शनिदेवाला आमचा नमस्कार असो. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभव दातार ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.